शिवमहापुराणाचा आजचा शेवटचा म्हणजे 7वा दिवस, त्यातल्या त्यात रविवार असल्याच्यानं अरे बापा बापा लोकांचा काय राजो, म्हणजे शेवटच्या दिवशी तरी आपला सहभाग या शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी लाभायला पाहिजे किंवा थोडीशी शिवमहापुराण कथा आपल्या कानावर पडायला पाहिजे, यासाठी लाखोच्या संख्येनं पब्लिक आले आहे. आता 7-8 दिवस झाले पोलीस वाले ज्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्थापन करून आले ना, याचं खरोखर सॅल्युटेबल काम आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात यानं चेन स्कॅनिंग पाकिटमार करणाऱ्या लोकांची संख्या पकडली होती. त्यानंतर कोणतीच अशी घटना आक्षेपार्ह घटना या ठिकाणी झाली, म्हणजे पोलीस प्रशासनानं इमाने इतबारे या ठिकाणी सेवा दिली आहे. आणि तरी पब्लिकची एवढी गर्दी आहे की सारा हा जो परिसर आहे लाखोच्या संख्येत म्हणजे रेकॉर्ड ब्रेक संख्येत आज या ठिकाणी जे भाविक आहेत ते समाविष्ट झाले आहेत. श्रद्धा आहे बाबा लोकांची, काय सांगताय ते भयानकच काम आहे. तर आजच्या या म्हणजे सभास्थळी कमीत कमी 2 लाखाच्या आसपास तरी पब्लिक असेल. पण सर्व जर व्यवस्थेचा विचार केला तर राजो या काय ऊन आहे का काय वे राजो, निरा ऊन आहे, धाराच लागून राहिला ना. पण त्या असूनही लोकांच्या श्रद्धेपोटी लोक गरमीत उन्हात झाड भेटील, झाड ज्या ठिकाणी बसायला उभं राहायला जागा भेटील त्या ठिकाणी सर्वजण आपापल्या परीने हे करत आहे. पण साऱ्यात जर सॅल्युटेबल काम कोणाचं असेल तर हे पोलीस प्रशासनाचं आहे. अहोरात्र सेवा त्याची चालू आहे, म्हणजे कोणत्याच प्रकारची एखादी आक्षेपार्ह किंवा कोणती घटना होऊ नये यासाठी पोलिसांनी जो स्पेशल या ठिकाणी कक्ष स्थापन केलाय, रात्रंदिवस सेवा याची या ठिकाणी देणं चालू आहे. म्हणजे खरंच सहकार्य जर कोणाचं म्हणलं लागेल तर पोलीस बांधवाचं आहे. पण लोक जर चुकते राजो पाना आबा या आंब्याच्या एवढ्या किरकोळ डांगीवर तिकडं पावर आबा या खाली इकडच्या बाजूनं आबा, अरे राजो लोक आहेत का काय वय, झाडावर बसू दे, याच्यावर बसू दे, त्याच्यावर बसू दे, ठीक आहे ना, थोडी सुरक्षितता ठेवा ना. आता ते डाग आहे आंब्याची, ते जर डाग जर तुटली तर सांगा काय काय आपलं नुकसान होऊ शकते, याचा कोणीच फरक नाही काय भाऊ विचार करत नाही. तर काय कुठं कुठं लक्ष द्यावं, कुठं कुठं पोलीस प्रशासनानं लक्ष द्या. लोक की इतकं हे करतात की ठीक आहे ना, शांत संयमानं घ्या. आणि जग ऍडव्हान्स झालाय ना, तुम्ही तुमच्या घरी टीव्हीवर मोबाईलवर हे सारी कथा ऐकू शकता. पण काय म्हणजे चला ठीक आहे बस श्रद्धेचा विषय आहे, पण या श्रद्धेच्या विषयात जर अशा पद्धतीचं एखादी जर घटना झाली, आंब्याचं झाड आहे, या आंब्याच्या झाडाची जर दाम तुटले राजो तर खरं सांगा खरं त्या लोकांना लागणार नाही का, इजा होणार नाही का, हे लोकांना इतकं समजायला पाहिजे. तुम्ही जर पेंडॉलच्या उजव्या बाजूचा हा परिसर जर पाहत असाल तर बापा लोक दाटी वाटीने बसल्यात ना राजो. बाबा उलचक या उन्हात एवढी कंडिशन होऊन बसली की इकडे तिकडे जर जरासं गेलं तर वज्जर गरमी होते हो. पण बाबा हे लोक आहेत का काय वय बाबा, आज तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी आहे. म्हणजे आजचा शेवटचा दिवस, कथेचा शेवटचा दिवस, आणि त्या ते लोक आहेत का काय. साऱ्या बाजूने जर तुम्ही इकडे पाहत असाल तर साऱ्या इकडे लोक बसेल असल्याच्यानं व्यवस्थापनाले मात्र भल्ली डोकी होत आहे. आपापल्या परीनं काय सामाजिक कार्य करता येते त्याच्यात प्रत्येक जण आपापल्या परीनं हात लावत आहे. पण गर्दी तर आजची बाबा गर्दी म्हणजे लय भयानक परिस्थिती आज कथास्थळी मला दिसून येऊन राहिली. परतवाडा शहरात धार्मिक कार्यक्रम असला की त्या ठिकाणी शक्ती फाउंडेशन जातीनं हजर असते. म्हणजे श्यामशेठ असो, प्रमोद शेठ असो किंवा आमचे सुनील भाऊ खानजोळे असो आपापल्या परीनं धार्मिक कार्यात मदत करतात. शेठ एवढा मोठा कार्यक्रम राजो, लोक आहेत तर काय वय बाबा, अरे माणसाला चालायला जागा नाही ना, इतकी कंडिशन खराब आहे. एवढा मोठा कार्यक्रम आपल्या शहरात होत आहे आणि त्याला भेटलेला प्रतिसाद आणि आज ज्या विचारे जर केला धार्मिक थोडाशी सुई लोकांना लागली आहे, याच्याबद्दल आपल्याला काय तुमची प्रतिक्रिया आहे? याला थोडीशी सुई लागणं म्हणता येणार नाही. प्रत्यक्ष जर आपण पाहिलं तर गेल्या 7 दिवसापासून लाखोंच्या संख्येने येथे हिंदू समाज एका छताखाली येऊन उपस्थित राहत आहे, महादेवाची कथा श्रवण करत आहे. ह्या कथांच्या माध्यमातून पंडित प्रदीपजी महाराज असतील किंवा बागेश्वर धाम सरकार असतील आणि अजूनही काही कथा वाचक असतील, त्या सगळ्यांनी हिंदू समाजाला एका छताखाली आणण्याचा हा जो एक स्तुत्य उपक्रम इथे राबवलेला आहे. मी सर्वप्रथम संपूर्ण हिंदू समाजाच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करेन की हा हिंदू समाज जो विखुरला गेला होता ते या माध्यमातून संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र करण्याचं काम करत आहेत. शेठ आपण एक विचार करतो, आपल्या घरी जर एखादं 1000-1200 लोकांचं लग्न होतं ना, वज्जर वाक्य होतात लोकांचे, आज या ठिकाणी हजारोच्या लाखोच्या संख्येने लोक आहेत. पोटभर पाणी भेटणार, टाइमावर वैद्यकीय सेवा भेटणारी,
पोटाले अनाज भेटून आलं, याच्याबद्दल महाराजांना सुद्धा याच्याबद्दल म्हणजे एक आभार व्यक्त केला. तर एक तुमचा या निमित्तानं परतवाडा शहरातले जे सामाजिक संघटना आहेत किंवा जेने या उपक्रमात सहभाग घेतला त्याच्यासाठी आभार शब्द कोणते आहेत? तुमच्या माहिती करता सांगेल मी की या ठिकाणी फक्त सामाजिक संस्थांनीच नाही तर शहरातील इंडिव्हिज्युअलनी वैयक्तिक ज्याला जसं जमल, एखाद्या महिलेला जमलं तर ती डबाभर पोहेच करून आणत होती, कोण बिस्किटचे पुढे घेऊन येत होतं. ज्याला जशी सेवा करता आली तो आपल्या धर्माच्या प्रती, आपल्या लोकांच्या प्रती इथे सेवा देण्यासाठी उपस्थित होता. आणि त्या सर्वांचे मी त्यांच्याही मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला सगळ्यांनी मिळून पूर्ण शहरांनी, अचलपूर परतवाड्यातील प्रत्येक नागरिकांनी हातभार लावून हा कार्यक्रम या ठिकाणी आज यशस्वी केलेला आहे. हजारोच्या संख्येनं भाविक आज या कथा सोहळा कार्यक्रमात सहभागी झाले. ऊन आहे का काय वेळ राजो निरा खै खै ऊन तपून राहिलं, पण त्या उन्हात ज्या पद्धतीनं या बाजूला तुम्ही जर पाहत असाल तर हजारोच्या संख्येनं भाविक कथास्थळी बसतात. आंब्याचे झाडं तर टोटल भरले आहे, पण हजारोच्या संख्येनं इकडच्या बाजून जर विचार केला तर बा ऊन आहे का काय वेळ राजो, दोन चार दुपट्टे काय आपले काय कोणते कापड घेऊन लोक या कथास्थळी झाले. पण इकडच्या बाजूने जर तुम्ही अशीच मंडप जरी पाहिला तर याच्यातही दाटीवाटीनं सारे लोक एकत्र बसल्यात. म्हणजे कथा श्रवण करायची मजा आहे धार्मिक स्थळावर येऊन ते वेगळीच असते ना. दुरून लोक आल्यात ना बाबा, काय त्या प्रदीपजी महाराज मिश्राच्या तोंडात काय त्याच्या काय आहे अमोघ वाणी, लोक ऐक्यासाठी साऱ्या दुरून आले. म्हणजे आज मोठ्या प्रमाणात धार्मिक भावना जागृत झाल्याचा परिणाम या कथास्थळाहून 7व्या दिवशी तुम्हाला पाहायला भेटून राहिला. हा परिसर पहा, पुढे ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या ठिकाणी लोक बसून कथा श्रवण करत आहेत. मंडपाच्या थोड्याशा बाहेरच्या दिशेला मी सध्या आलो आहे. जागा पाय ठेवायला नाही ना बाबा, एवढे लोक आहेत. हजारोच्या संख्येनं सध्या या ठिकाणी हे जर तुम्ही ठिकाण पाहत असाल तर पुरोच्या पुरं दोन्ही अशिष्ट मंडप झाले, मुख्य पॅन्डॉल झाला, हे भरून गेले आणि काय वेगळी मजा सध्या कथास्थळी आल्याच्यानं एक वेगळा उत्साह सध्या या ठिकाणी दिसून येत आहे. पहा हे पब्लिक आहे का काय वेळ राजो निरा दुरून लोक आले ना म्हटलं, पण त्याची खरी मजा जर काही असेल तर या कथास्थळी मंडपात येऊन आहे. आपको देखने वाले लोग परमात्मा के नाम को लेकर आगे आप भगवान के नाम को लेकर अग्रणी तो होइए, आगे तो बढ़ो और बढ़ने से पहले इतना विचार करना कि हमारे सनातन धर्म को चोट न पहुंचे. चौथे चरण की वोटिंग होने वाली है. पूरा भारत, पूरा विश्व इस करुणा को सुन रहा है. चौथे चरण की वोटिंग होने वाली है और मेरा निवेदन है एक सनातनी से, अगर आप मेरे राम से स्नेह करते हो, मेरे कृष्ण से स्नेह करते हो, शंकर से स्नेह करते हो तो वोट डालने जरूर जाओ. वोटिंग करने के लिए, अपने सनातन धर्म की रक्षा के लिए, अपने राष्ट्र की रक्षा के लिए, गौ माता की रक्षा के लिए, बहन बेटियों की रक्षा के लिए, आने वाली पीढ़ी की रक्षा के लिए वोट डालने चाहिए. घर से निकलो, धूप मत देखो, गर्मी मत देखो, शिव तक पहुंच गया. भगवान शंकर की कथा में पार्वती दूर हो गई, पार्वती को समझाया, रावण हाथी का वर्णन आया, फिर वर्णन आया कि विश्व निकला हुआ विश्व को कौन को दिया जाए, किसको दें हम इस विश्व को, कौन पिएगा ये विश्व, कौन धारण करेगा ये, कौन पी सकता, इसकी सामर्थ्यता भी नहीं. बताओ पति का तो भारी प्रश्न है, पर मुझे उम्मीद है रुक्मणी जी के गांव के, इसलिए मुझे विश्वास है कि निर्णय सही दे सकते. सबसे ज्यादा विश्वास पीता, संतान नहीं हो रहे, 8 साल हो गए, 9 साल हो गए, तो ये अपने लड़के से नहीं करता कि संतान नहीं हो रही. जो भी ताना देते हैं तो स्त्री को ताना दिया जाता है, गाली दी जाती है स्त्री.
जब से इसके पाँव पड़े तब से हमारा घर ही सही नहीं है। मैं तो पार अंदर न उतर जाता। शंकर भगवान का नाम नीलकंठधारी हो गया। नीलकंठधारी पर कोई पूछे अंदर ये नीलकंठ कैसे पड़ गया? क्या बीच की समझ इतनी तीव्र थी कि कंठ नीला पड़ गया? नहीं, मेरी जगत जननी भद्रकाली मां दुर्गा कंठ के अंदर बैठ कर किसको छोड़ देती। आपकी शक्ति ने दुर्गा ने भवानी ये जितना विषय संसार का ये जितना पुरुष नहीं झेलता उतना माताएं झेलती है। घर में रहते तो देखो रे बेटू, तो देखो तुम तो आधे से ज्यादा समय दुकान पर, खेत में, कल्याण में, काम में, नौकरी में, सर्विस में निकल जाता है। जो घर में रहती है उससे पूछो कि दिन भर में कितना बिजली की होगी, उससे पूछो इतना बिजली राधा जी का भी मंत्र आता है। राधा जी जब भगवान कृष्ण को खीर में विष दिया गया तो राधा जी ने पूछो खीर के पात्र में डाल दी, खीर इतना मीठा हो गया कि विष का ठिकाना नहीं पड़ा। तो भगवान कृष्ण राधा से कह दिए, राधा मीठे रस से जरूरी राधा जिसमें मिठास है। राधा संबोधन में मिठास है, राधा शब्द में मिठास है। मछली दुपारी समझे क्यों ना? माई मिल जाए ना तो वो इतनी देर किसी से पूछता थोड़ी ना, उतनी देर में तो जेब में सल्ट आ गया। पूछे किसी का सोने चांदी की रकम मिल जाए तो कौन पूछ रहा है? कौन आवाज बता रहा है? कौन बोल रहा है? हाँ, अगर किसी की टूटी हुई चप्पल मिल जाए तो बोले चलता है या नहीं? हवाई जहाज लाल कलर की चप्पल, पीली कलर की चप्पल, नीली कलर की चप्पल, काली कलर की चप्पल, ये चप्पल हमारे पास पड़ी है। त्याच्या शेवटच्या दिवशी 3 ते 4 लाख आकडा सांगतो, याच्यापेक्षा एकही कमी भरणार नाही, उलट जास्तच भरतील। 3 ते 4 लाख भाविक या ठिकाणी आले। सध्या कथा मंडपाच्या मी त्या माहोल मधून जाऊन आलो राजा बाबा, मला 10 मिनिटात पुऱ्या अंगातून ज्या नाही त्या ठिकाणून म्हणजे बुडेत घाम गेला माया। एवढा वज्जर घामाला पण लोकांना माना लागेल बाबा, एवढ्या गरमीच्या वातावरणातही अरे तुम्ही पब्लिक जे पाहसाल ना, तो बापा 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 ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या ठिकाणी लोक आपापल्या पद्धतीनं उभे राहून या कथेचा आनंद घेतात। लोकच लोक आहेत ना, कुपळेला पुरे लोकच लोक आहेत। आज खरा 7वा दिवस आपल्याला ना ज्या पद्धतीनं लोकांनी आनंद घेतलाय, अरे बापरे काय राजो, लोकांना माना लागेल ना, साक्षात भगवंत लोकच आहे ना। अरे ज्या नाही त्या ठिकाणून धारा लागून राहिल्या, पण इतकं असूनही जो आनंद लोकांच्या मनात आहे ना भाऊ, तो पैशाने विकत घेतला जात नाही। पण त्यातही ज्या पद्धतीनं लोक काही समाजसेवा करून राहिले, तू पाहना राजे, एवढ्या उन्हातही थंडगार सरबत मला त्याला एक पॅक, आपला एक गिलास, आणि त्या पद्धतीनं लोकांले सारेले या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं सामाजिक सेवेचा उपक्रम देऊन आपल्या धर्माप्रती असणाऱ्या भावना लोक व्यक्त करून राहिले। आज कथेचा 7वा दिवस। अरे बापा, लोक पहा, तुम्ही या बाजूने सुरुवात करा, डाव्या हातापासून लोक किती आले पाहिजे। अरे जागाच नाही ना बसायला, झाड एवढ्या आंब्याच्या झाडात म्हणलं 30-40, एकही झाड असं नाही की ज्या झाडाखाली कमीत कमी 1000-1500 लोक बसले नाहीत। आज पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मला असा आकडा माहित होता की 3.5 ते 4 लाख लोक आज कथा पाहायसाठी, ऐकायसाठी
किंवा या ठिकाणची धार्मिक अनुभूती घ्यायसाठी आल्यात। लोकांना राजो जिकडे पहा तिकडे लोक, पण इतकं असूनही सर्व जो कार्यक्रम चालू आहे ना एकदम शांततेत, नाही तर 1000-1200 लोक लग्न असते याच्या अंगावर त्याच्या अंगावर पडून पंक्तीत वज्र वाक्य होतात, पण इतकं असूनही या ठिकाणी जर लोक पाहताना तर खरोखर धार्मिक भावनेची अनुभूती घ्यायसाठी आल्याच्यानं प्रत्येक कार्यक्रम हा पाणी वाटप असू दे, सरबत वाटप असू दे, मेडिकल इमर्जन्सी असू दे, सारे लोक शांत या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या धर्माप्रती असणारी भावना या ठिकाणी अनुभूत करत आहेत।